भारत सरकारने 1990मध्ये MRP म्हणजे किरकोळ विक्रीसाठी असलेल्या उत्पादनाच्या पॅकेजवर कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्याअंतर्गत कमाल किरकोळ किंमत मुद्रित करणे बंधनकारक केले, ज्यामुळे उत्पादन छापील MRPच्या अधीन होते। म्हणजे छापलेल्या किमतीपेक्षा जर कमी वाढीव किमतीला जर वस्तू विकली गेली तर तो गुन्हा मानला जायचा। ज्यावेळेस 1990ला ह्या मेट्रोलॉजी अंतर्गत हा जेव्हा कायदा आला किंवा त्या टायमाला ग्राहकांचे कैवारी असल्याचा आव अनेक मंत्री महोदयांनी त्यावेळेस केला, पण हळूहळू हे सर्व जी काही ग्राहकांकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन होता किंवा MRP जो काही मेट्रोलॉजी कायद्याअंतर्गत जी काही रचना केली होती ही नंतर लक्षात येऊ लागली। आणि म्हणून MRPच्या नेमक्या समस्या काय आहेत तर हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या निमित्ताने आयोजित केलेली आहे। MRP जो कायदा आणला तो मॅक्झिमम रिटेल प्राईस, पण MRPचा कायदा आणत असताना उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला पाहिजे। त्या माध्यमातून त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची किंमत ठरवताना उत्पादनाला लागलेला खर्च, वाहतुकीचा खर्च असेल, कर आणि त्यासाठी एकूण त्याचा नफा असा मिळून याची गोळाबेरीज करून MRP निश्चित झाली पाहिजे। परंतु तसं बघायला मिळत नाही। अनेक वस्तू सध्या बाजारामध्ये विक्रीला ठेवलेल्या आहेत आणि भरमसाठ किमतीला त्या वारेमाप किमतीने विकल्या जात आहे। एक पद्धतीनं MRPचं लायसन म्हणजे लुटीचं लायसन आहे। म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सरकारकडे मागणी करते आहे MRPचा कायदा बदला। त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्यांना सुझाव देऊ शकते। या दृष्टिकोनातून या देशातील सर्व येणाऱ्या नवीन सर्व संसद सदस्यांना याचा एक मसुदा तयार करा आणि त्या प्रत्येकाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम जवळजवळ 400 जिल्ह्यामध्ये भारतामध्ये चालू आहे। प्रत्येक सदस्याला संसद सदस्याला निवेदन देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत आग्रह धरत आहे। यामध्ये MRPसह उत्पादन किमती छापण्यासाठी कायदा करण्याची विनंती करणार आहे सरकारला। MRP प्रकाशित करण्यासाठी काही फॉर्म्युला तयार करावा आणि सर्व वस्तू वाजवी किमतीत बाजारात उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत। MRP सोबतच किमान पहिली विक्री किंमत छापणे बंधनकारक केले पाहिजे। मी आता म्हणलं फर्स्ट सेलिंग प्राईस म्हणजे या ठिकाणी ही बॉटल दाखवलेली आहे। ही बॉटलवरती जी प्राईस लिहिलेली आहे ती 20 रुपये आहे, पण ह्याचा उत्पादन खर्च किती आला तर सर्वसाधारण ही बॉटलला जो काही पाणी येतं आपल्याला सर्वांना लक्षात आहे, तर ह्याचा उत्पादन कॉस्ट जर 2 रुपये आली असेल, फर्स्ट सेलिंग प्राईस जर ही जर 5 रुपयाला जर विकत जर असेल तर ह्याच्यावर 20 रुपये आहे, तर ह्याच्यावरती ती फर्स्ट सेलिंग प्राईस छापा आणि मग तर्कसंगत पद्धतीने जरी 20 रुपये छापली गेली तरी लोक तर्काने ठरवतील ही वस्तू घ्यायची का अन्य कुठली वस्तू विकत घ्यायची, असं या निमित्ताने मी सांगतो। या ठिकाणी मेडेमॅक्स नावाचे हे साबण या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो आहे। हा मेडेमॅक्स साबणावरती प्राईस लिहिलेली आहे 40 रुपये, परंतु जेव्हा मी आज सकाळी पत्रकार परिषद आहे म्हणून जेव्हा विकत घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं साबणावर साबण फ्री, म्हणजे 40 रुपयाला एक साबण, त्याच्यावरती एक साबण घेतला म्हणजे हे झाले 20 रुपयाला प्रति साबण। म्हणजे याची जी MRP जी छापलेली गेली आहे ही ग्राहकाची लूट करणारी MRP आहे। म्हणून उत्पादन मूल्यावर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्यावर आधारित किंमत असली पाहिजे, याच्यावर आधारित किंमत छापली पाहिजे आणि फर्स्ट सेलिंग प्राईस जी आता मी या निमित्ताने सांगितलं ती याच्यावरती छापली पाहिजे असा आग्रह धरण्याच्या दृष्टिकोनातून, कारण सरकारकडे गेले 30 वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत देखील आग्रह धरत आहे। अनेक ग्राहक मोठा आक्रोश करून सांगत आहे का ह्या पद्धतीचा ही जी आहे ही जी काही लूट आहे ही एक पद्धतीची प्रचंड वारेमाप चिटिंग आहे ग्राहकांची आणि म्हणून ही जर चिटिंग जर थांबवायची जर असेल तर त्यासाठी ग्राहक पंचायतीनं सुझाव जो दिलेला आहे तो सुझाव जो आहे तो ग्राहक हा त्यासाठी कायदा करण्याचं काम केंद्र सरकारने केलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा प्रयत्न करतच आहे, परंतु ग्राहकांचा दबाव गट उत्पन्न करून संघटित शक्तीचा दबाव गट उत्पन्न जर झाला तर मला असं वाटतं निश्चितपणे कायदा येऊ शकतो। कायदा येण्यापूर्वी फर्स्ट सेलिंग प्राईस जर लोकांना जर समजली
तर निश्चितच लोकांचे होणारं शोषण जे आहे ते निश्चित थांबल्याशिवाय राहणार नाही, असं या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो. दुसरा एक महत्त्वाचा विषय, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जी लूट होते त्याच्यामध्ये एक मेडिसिनचा एक आवर्जून उल्लेख करावा लागतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात जर म्हटलं तर यामध्ये मी BP-चं चेक मशीन जे आहे डॉक्टर मॉर्फिन कंपनीचं, MRP त्याच्यावरती आहे 1514 रुपये. ऑनलाईन जेव्हा ते मागवलं त्याच्यावरती किंमतीला मिळते ते 700 ते 750 रुपयाला. किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही MRP टाकून सर्वसामान्य ग्राहकाची लूट केली जाते. जी औषधं बनवलेली आहेत भारतामध्ये 900 अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या औषधाची प्रक्रिया वेगळी असते, त्यामुळे औषधाच्या किमतीच्या वेगळ्या असतात. परंतु काही डॉक्टर सरकारने 900हून अधिक कंपन्याला सम प्रमाणात औषधी गोळ्या तयार करण्याचा परवानगी दिलेली आहे. म्हणजे त्याचे कंटेंट एकच आहे, परंतु त्याच्या किमती वेगवेगळ्या छापल्या जात आहेत. आणि म्हणून मी या निमित्ताने सांगतो आहे का विटॅमिन डी आता प्रत्येकाला जीवनसत्व ज्याचं कमी पडलेलं आहे. अपराईज D3 ही जी आहे त्याच्यावर MRP आहे 242 रुपये 62 पैसे. त्याच समघटकाची तेच औषध काइंड D3 ती 160 रुपयाला आहे. पित्ताची गोळी जर पाहिलं ना पॅन 40 त्याची MRP आहे 170 रुपये आणि पेंटासेक 40 हिच्यावर किंमत आहे 36 रुपये. आपणा सर्वांच्या लक्षात आलं असेल किती पट, 4 पट रक्कम, म्हणजे पित्ताची गोळी परंतु 4 पट. अशा पद्धतीनं रक्तवाढीचं इंजेक्शन जे आहे आता सांगितलं, विटॅमिन 3 आहे, कॅल्शियमच्या संदर्भात जे काही आहेत, ब्लड प्रेशरसाठी टेल्मा या विषयावरती देखील ग्राहक पंचायतीने ऑनलाईन सर्वेक्षण केलेलं आहे. टेल्मा 40 MRP आहे 227 रुपये आणि टेल्मी काइंड ही 40 129 रुपयाला. अशा पद्धतीने मेडिसिन क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये MRPमध्ये लूट झाल्याचे आपण बघायला मिळतो. ही लूट कुठंतरी थांबली पाहिजे. त्यासाठी आता ग्राहका तू जागा हो, ग्राहक एव राजा. ग्राहकाने जागा जर झालं, उठता आपण नमतीन विघ्ने, आपण उठून उभं राहिलं, निश्चितपणे आपले प्रश्न निश्चितपणे सुटू शकतात. अशी परिस्थिती आहे. सरकार MRP कायदा आणायला तयार नाही, परंतु आता मीडियावाल्यांनी सर्व ग्राहकांनी आता हा आवाज उठवला पाहिजे आणि हा कायदा होत तोपर्यंत कुणी थांबता उपयोगी नाही. जनतेचा दबावगट उत्पन्न झाला पाहिजे, असं या निमित्ताने मी या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना कळकळीचं आवाहन करतो.